सचिन कुलर आवाज येतोय? मनोगताचा शेवट माझ्याकडून होईल अशी अपेक्षा होती, पण आता सुरुवात मला करायला लागते. आज आपण जवळजवळ 15-16 वर्षानंतर भेटत आहोत. स्नेहसंमेलन माझी विद्यार्थी व शिक्षक मेळावा त्यासाठी आपण भेटत आहोत. व्यासपीठावरती आपण सर्व गुरुजन वर्ग सुरुवातीला नतमस्तक होतो. त्याचं कारण असं, ओबड दगडांची मूर्ती करण्याचं अखंड काम जर कोण करत असेल तर ते शिक्षक असतात. त्यासाठी हे सर्व शिक्षक आज त्यांची सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो आणि सहर्ष स्वागत असे करतो. एकदा सर्व शिक्षकांसाठी टाळ्या. ज्या इमारतीचा पाया मजबूत असतो ती इमारत मजबूत असते. या इथं बसलेल्या सर्व इमारतींचा पाया विद्यालयीन जीवनामध्ये मजबूत करण्याचं काम या सर्व शिक्षकांनी केलेलं आहे. म्हणून या सर्व इमारती आज इथं मजबूत पद्धतीने उभ्या आहेत, समर्थपणे उभे आहेत. शिक्षक होणं अवघड असतं मित्रांनो. जवळजवळ सगळ्यांच्याच घरांमध्ये लहान मुलं आहेत. आपलं स्वतःचं एक मूल सांभाळता आपल्याला दिवसभरात नाकी नव्हेत. असे रोजचे विचित्र 100 ते 200 मुलं हे शिक्षक सांभाळत असतात. त्यामुळं या शिक्षक वर्गाच्या पायावरती जेवढं नतमस्तक होईल तेवढं कमीच आहे. आपलं भाग्य की आपल्यासाठी असे गुरु लाभले. त्यासाठी आम्ही आयुष्यभर सर तुमचं ऋणी राहू. जास्त काही बोलणार नाही. मोशींचा रात्रीच फोन आला होता की उद्या तुला भाषण करायचे की प्रिपरेशन झाले का. ॲक्च्युली मी त्याला हो म्हटलं, पण तयारी कसलीच नव्हती. त्यामुळे जास्त काही बोलणार नाही, तुमचाही जास्त वेळ घेणार नाही. एवढंच सांगेल की शालेय जीवनातले जे मित्र असतात ते आयुष्यभर आपल्यासाठी जोडलेले असतात. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही काम करत जा, तुमची फील्ड बदलली की मित्र बदलतात. पण शाळा हा एकमेव असा विषय आहे त्यामध्ये जोडले गेलेले मित्र हे आयुष्यभरासाठी जोडले जातात. त्यामुळं जोडलेले मित्र जपा. सगळ्यांची सोबत करा, सगळ्यांना सोबत घेऊन चला. मित्राच्या जीवनामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं. नात्यांची गणितं करून पाहिली, कुणी वजाबाकी तर कोण बरोबरीत असतो. नात्यांची गणितं करून पाहिली, कुणी वजाबाकी तर कोण बरोबरीत असतो. मित्र मात्र माझा नेहमी हा बेरजेत असतो. मित्र मात्र माझा नेहमी हा बेरजेत असतो. मित्रासारखं निर्मळ नातं कोणाचं नसतं. अडचणींचं कितीही ओझं आपल्या मनामध्ये असलं तरी मित्रांशी बोलत जा. काही तरी एकट्याने बसून विचार करून वाकडी पावले टाकण्यापेक्षा मन हलकं करून मित्रांशी बोललेलं चांगलं असतं. त्याच्यामुळं मित्र आहेत तर ते आयुष्यभर जपा, आयुष्यभरासाठी जोडा. जास्त बोलणार नाही. एक आजच्या स्नेहसंमेलनासाठी मी एक छोटीशी कविता आपल्या मित्रांसाठी समर्पित करणार आहे. ती मी स्वतः लिहिलेली आहे, ती मी तुमच्यासमोर म्हणणार आहे. मी कवी नाही, कवितेची थोडीशी समज असलेला माणूस आहे. काही चुकलं तर समजून घ्या. कविता आवडली तर नक्की सांगा. काळजाचा एक भाग असते शाळा, काळजाचा एक भाग असते शाळा, जिथं रोज फुलतो मैत्रीचा मळा. काळजाचा एक भाग असते शाळा, जिथे रोज फुलतो मैत्रीचा मळा. कधी कोठर कधी गोड, उमजत नाही शिक्षकांचा लळा. हसत खेळत वर्ष निघून गेली, हसत खेळत वर्ष निघून गेली. एक दिवस सारीच पाखरे विरहाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबली. हसत खेळत वर्ष निघून गेली. एक दिवस सारीच पाखरे विरहाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबली. इतके वर्षे सोबत राहिलो, अचानक बदलले मार्ग. उडून गेली सारी पाखरे आणि रिता झाला स्वर्ग. उडून गेली सारी पाखरे आणि रिता झाला स्वर्ग. आता ह्या 4 वळी मी माझ्या गुरुजन वर्गांसाठी समर्पित करणार आहे की जुनी पाखरी गेली, जुनी पाखरे गेली म्हणजे काय नवीन पाखरे येत नाही. जुनी पाखरे गेली म्हणजे काय नवीन पाखरे येत नाही. आणि कितीही पाखरे आली गेली तरी झाड कधी वाकत नाही. आणि कितीही पाखरे आली गेली तरी झाड कधी वाकत नाही. या झाडाचं ज्ञानरूपी सावली देण्याचं काम अखंड चालू असतं. त्यासाठी या 4 वळी मी शिक्षकांना समर्पित केलेल्या आहेत. आज पुन्हा भेट नव्याने आपल्या सगळ्यांसाठी. आज पुन्हा भेट नव्याने, तेच मित्र, तेच शिक्षक, त्याच मैत्रिणी. आज
पुन्हा भेट नव्याने, तेच मित्र, तेच शिक्षक, त्याच मैत्रिणी, आता कुठे वाटतोय भरल्यासारखा वर्ग. जुने चेहरे सारे आता पुन्हा पाहतोय नव्याने, जुने चेहरे सारे आता पुन्हा पाहतोय नव्याने. झालर ओढत तारुण्याची समोर येऊन बसले थव्याने, झालर ओढत तारुण्याची समोर येऊन बसले थव्याने. वर्षानंतरची भेट आणि आता पुन्हा मार्ग बदलतील. वर्षानंतरची भेट आणि आता पुन्हा मार्ग बदलतील. सगळीच पाखरे आता आपल्या आपल्या मुक्कामाला निघून जातील. सगळीच पाखरे आता आपल्या आपल्या मुक्कामाला निघून जातील. मार्ग बदलले, आयुष्य बदलले तरी मित्र कधी बदलत नसतात. मार्ग बदलले, आयुष्य बदलले तरी मित्र कधी बदलत नसतात. काळजाच्या एका कोपऱ्यामध्ये ते रोज थोडे थोडे का वाईना धडधडत असतात. ते रोज थोडे थोडे का वाईना धडधडत असतात. थँक्यू.